तर आज आहे संडे आणि आज बघा मी 4च्या टायमिंगला चहा बनवत होते. तर चहासोबत मस्त अशी गरमागरम भजी खायची इच्छा झाली. कारण बघा सध्या पावसाळा चालू आहे आणि बाहेर पाऊस चालू आहे. तर तर म्हटलं चहा आणि त्यासोबत मस्त गरमागरम गोल कांदा भजी बनवूया. त्यासाठी बघा 1 ते 1.5 वाटी बेसन घेतलं. त्यामध्ये बघा 2 चमचे मी कॉर्नफ्लॉवर घातलं. त्यानंतर यामध्ये बघा एक मोठ्या आकाराचा कांदा बारीक कट करून घेतला होता तो घातला. त्यासोबत 4-5 हिरव्या मिरच्या त्यासुद्धा बारीक कट करून घेतल्या त्या घातल्या. त्यासोबत चवीपुरतं मीठ घातलं. त्यानंतर यामध्ये कट केलेली भरपूर अशी कोथिंबीर घातली. त्यासोबत अगदी चिमूटभर खायचा सोडा घातला आणि त्यानंतर बघा 2 ते 3 पाकळ्या लसणाच्या, थोडेसे धने आणि अगदी थोडेसे जिरे बघा मी छान असे वाटून घेतले ते घातले. ते ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडत असतील तरच घाला किंवा नाही घातली तरी चालतील. त्याचसोबत यामध्ये थोडंसं पाणी टाकून बघा बेसनचं छान असं बॅटर बनवून घेतलं. म्हणजे बघा बेसन छान असं 2 ते 3 मिनटासाठी फेटून घेतलं. जितकं आपण बेसन छान असं फेटून घेऊ तितकेच बघा आपली भजी जी आहेत ते छान जाळीदार होतात. त्यानंतर बघा इथं कढईमध्ये मी तेल गरम करायला ठेवलं आणि गरमागरम भजी म्हटलं की त्यासोबत खायला मिरचीही हवीच. त्यामुळे इथं मी मिरचीसुद्धा फ्राय केली. त्यानंतर बघा मस्त एक एक करून छान अशी गोल कांदा भजी मी सोडून घेतली. इथं आपली मस्त अशी गरमागरम भजी तयार आहेत आणि त्यासोबतच इथं मी मस्त गरमागरम चहासुद्धा बनवलेला आहे.